लाखो सर्वधर्मीय वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पैठण येथील शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पवित्र पालखी प्रस्थान ओटा परिसरात गुटखा, सिगारेट, दारू पिऊन सर्वत्र घाण केल्याची घटना उघडकीस आल्याने नाथ भक्तांमध्ये असंतोष पसरला आहे। याबाबत नगर परिषद, तालुका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी पैठणकर जनतेमधून केली जात आहे। श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूर आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा शेकडो वर्षांपासून चालत आलेला आहे। ज्येष्ठ वैद्य सप्तमीस नाथांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होते। पैठणवासियांना नाथाचा पवित्र पादुकांचे दर्शन व्हावे या हेतूने गोदाकाठच्या गागाभट्ट चौक परिसरात पालखी प्रस्थान ओट्यावर नाथांची पालखी ठेवण्यात येते। सूर्यास्त समयी पालखी भानुदास एकनाथांचा गजर करत सर्व धर्मीय नाथ भक्त एकत्रित येत एकनाथ महाराजांच्या पालखीला निरोप देतात। या पालखी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी 1,90,00,000 निधीला मान्यता घेत पालखी प्रस्थान ओट्याचे सुशोभीकरण केले। मात्र या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे परिसरात विशेष करून पालखी प्रस्थान ओटा परिसरात सिगारेट, गुटखा, मावा खाऊन जागोजागी घाण केल्याचे चित्र दिसत आहे। या ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी अवैध मार्गाने वाहन पार्किंग केल्याने त्याच्या आडोशाला पत्त्याचे अड्डे सुरू झाले आहे। या प्रकरणाकडे पोलीस व नगर परिषद प्रशासनाने तात्काळ उपाय करून या तळीरामासह अवैध वाहन पार्किंगचा बंदोबस्त करण्याची नाथ भक्तांकडून मागणी केली जात आहे। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।